झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यातल्या पीएमपीएलच्या अस्तित्वाचा प्रश्न सध्या निर्माण झालाय। डिझेलच्या दरवाढीनं पीएमपीएलचं कंबरडं मोडलंय। डिझेलच्या दरामध्ये लिटर मागे तब्बल 12 रुपयांची वाढ झाली आणि त्यामुळे मदतीसाठी पीएमपीएलनं महापालिकेकडे आणि राज्य सरकारकडे साकडं घातलंय। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठीची एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे पीएमपीएलची बस सेवा। पीएमपीएल आधीच रडत खडत सुरू आहे, त्यातच आता डिझेल दरवाढीनं पीएमपीएल समोर अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण केलाय। पीएमपीएल कडे सध्या 1851 बसेस आहेत, त्यातल्या 565 बसेस सीएनजीवर तर 1286 बसेस डिझेलवर चालतात। या 1286 बसेसना दररोज 72,000 लिटर डिझेल लागतं। पीएमपीएल डिझेलसाठी दररोज 8,64,000 रुपये जास्त मोजतीये, म्हणजे पीएमपीएलला दररोज एवढा तोटा सहन करावा लागतोय। स्वतःच्या बसेससाठी 46,000 लिटर डिझेल लागतं आणि प्रायव्हेट बसेससाठी आम्हाला भाड्याच्या 26,000 लिटर डिझेल लागतं। असं 72,000 लिटरसाठी आम्हाला सर्व दररोज 8,64,000चा एक्स्ट्रा आर्थिक बोजा 18 तारखेपासून सुरू झाला। अशा कठीण परिस्थितीत पीएमपीएलनं नेहमीप्रमाणे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आणि राज्य सरकारकडे मदतीसाठी साकडं घातलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएमपीएलच्या विषयावर सोमवारी बैठक घेतली। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांनी बजेटच्या 2% रक्कम पीएमपीएलसाठी राखीव ठेवावी अशी सूचना अजित पवार यांनी केली आहे। त्यामुळे पीएमपीएलला 100 कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। तसंच प्रवासी कर आणि इतर करातून पीएमपीएलला सूट देण्याचा विचारही सुरू आहे। या मदतीमुळे कदाचित पीएमपीएलची स्थिती सुधारायला मदत होऊ शकेल। कायदा एकदा केल्यानंतर आम्हाला ते अमाऊंट जी काय बजेटची होईल ती आम्हाला कंपल्सरी ठेवायला लागेल आणि त्याच्यातून महापालिके पीएमपीएल मग नवीन दरवर्षी बसेस घेतील वगैरे असं होतील। पीएमपीएल ही देशातली सर्वात महाग सार्वजनिक वाहतूक सेवा आहे, त्यामुळे पीएमपीएल प्रशासन तिकिटांचे दर वाढवणं टाळतंय। मात्र तातडीनं पीएमपीएलला मदत मिळाली नाही तर दरवाढीशिवाय पीएमपीएल पुढे पर्याय असणार नाही आणि त्याचा भार थेट सामान्य पुणेकर प्रवाशांच्या खिशावर पडणार आहे। झी 24 ताससाठी नितीन पाटोळे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।